ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। महत्त्वाची घडामोड आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा हप्ता आज जाहीर होणार आहे। या योजनेअंतर्गत 9.5 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत। याचा देशभरातील जवळपास 9.25 कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे। महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी अतिशय मोठी खुशखबर आता सरकारने दिली आहे। हो शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून आता निर्णय घेण्यामध्ये आला। नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याला आता मंजुरी मिळाली आहे। स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून आता निर्णय घेण्यामध्ये आला आहे आणि पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता जमा करण्यामध्ये येत आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, आज डबल खुशखबर आली असं जरी म्हणलं तरी काहीच हरकत पडणार नाही, कारण की केंद्राचा 22वा हप्ता आणि राज्याचा 8वा हप्ता म्हणजे की बघा, सर्व शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, एक अडचण देखील आता आली आहे, ते आपण पुढे पाहणार आहोत। बघा, सरकारने खुशखबर दिली। राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। राज्य सरकारकडून PM किसान योजनेचे 2000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये वाटपाचा मुहूर्त आज ठरला आहे। हो शेतकरी बांधवांनो, भरपूर दिवसापासून निधी मंजूर झाला होता, परंतु वितरणाला मुहूर्त लागला नव्हता। आता सरकारच्या माध्यमातून वितरण केलं जात आहे आणि पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येत आहे। हो शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय आज घेण्यामध्ये आला। आज दुपारी 1 वाजल्यापासून पहा शेतकरी बांधवांनो, वितरण सुरू होत आहे आणि या ठिकाणी रात्रीच्या 12 वाजेपर्यंत हे पैसे सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार। पहा शेतकरी बांधवांनो, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आता वितरण केलं जाणार। यामुळे शेतकरी वर्गामध्ये सध्या समाधानाचं वातावरण निर्माण झालं आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, एक अडचण सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आली आहे। बघा, हे पैसे सर्व शेतकऱ्याला, टोटल महाराष्ट्रामधल्या शेतकऱ्याला आज भेटणार नाहीत, हे लक्षामध्ये ठेवा। पैशांच्या वाटपाची ही प्रक्रिया आता 1 महिनाभर चालणार आहे। डायरेक्ट राज्य सरकारने माहिती दिली आहे। तुमच्यासाठी महत्त्वाची ही बातमी आहे। बघा, लक्षपूर्वक बघा, तुम्ही पात्र आहात का? त्यासोबत आज या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे, सरकारने 3 टप्पे जाहीर केले आहे। म्हणजे की आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता, या हप्त्याचं वितरण टोटल या ठिकाणी सरकारने सांगितल्यानुसार 3 टप्प्यामध्ये केलं जाणार। आणि या ठिकाणी आज सरकारच्या माध्यमातून पहिला टप्पा जाहीर केला जात आहे। बघा, आता पहिल्या टप्प्यामध्ये तुमचं नाव आहे का नाही हे तुम्ही जाणून घ्या। जर तुमचं नाव असेल तर सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होणार। आता बघा, दुसऱ्या टप्प्याचं काय? बघा, पुढच्या टप्प्यामध्ये इतर जिल्ह्याची नावे सांगितली जाणार। म्हणजे की बघा, आता राहिलेले जे काय जिल्हे आहे त्यांची देखील नावे पुढील आठवड्यामध्ये किंवा 15 दिवसानंतर 2 आठवड्याने सांगितली जाणार। आता बघा, सरकारने आज टोटल 15 जिल्ह्यांची यादी जाहीर केली। पहा शेतकरी बांधवांनो, आज टोटल महाराष्ट्र राज्यामधील 15 जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता जमा करण्यामध्ये येणार। हो शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची बातमी सरकारच्या माध्यमातून आज देण्यामध्ये आली आहे। शेतकरी बांधवांनो, लगेच आपण अगदी 2 मिनिटांमध्ये यादी पाहून घेऊया, कारण यादी अत्यंत महत्त्वाची आहे। यादीमध्ये जर नाव आलं तरच तुमच्या खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून निधी जमा होईल। पहा शेतकरी बांधवांनो, सरकारने DBTच्या द्वारे थेट पैसे बँक खात्यामध्ये सोडण्याचे नियोजन सध्या राबविले आहे। त्यामुळे आता महाराष्ट्र राज्यामधील पात्र शेतकरी बांधवांच्याच खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येत आहे। बघा, मागे या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वितरित झाला नव्हता, त्यामुळे शेतकरी संभ्रमाच्या वातावरणामध्ये गेले होते की नमो शेतकरी योजना बंद पडले की काय।
परंतु आता राज्य सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं की नमो शेतकरी योजना अजून या ठिकाणी 4 वर्षे सुरू राहणार. म्हणजे की बघा, सरकारने असं सांगितलंय, जोपर्यंत महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे, भाजपचं सरकार आहे, तोपर्यंत आम्ही नमो शेतकरी योजना बंद करणार नाही. तर मग शेतकरी बांधवांनो बघा, सरकारने सांगितलं मागे तांत्रिक अडथळे आले होते. अजितदादा पवार महाराष्ट्राचे डिप्टी सीएम यांचं निधन देखील झाल्यामुळे भरपूर अडचणी आल्या होत्या. त्यांच्या सह्या पण काही ठिकाणी लागत होत्या, त्यामुळे नमोचा हप्ता वितरित झाला नव्हता. परंतु आता सर्व तांत्रिक अडथळे दूर झाले आहे आणि आता यामुळे आज राज्यामधील 15 जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 4,000 रुपये जमा केले जात आहे. बघा, यामुळे बँकांमध्ये आता गर्दी देखील कमी होईल आणि पैसे मिळताना शेतकऱ्याला कोणताही तांत्रिक त्रास होणार नाही, याची जबाबदारी सरकारने घेतली. बघा शेतकरी बांधवांनो, महत्त्वाची बातमी राज्य सरकारच्या माध्यमातून आली आहे. त्यासोबत केंद्राचा सुद्धा 22वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे. बघा, सरकारच्या माध्यमातून यादी आज जाहीर झाली. आज दुपारी 1 वाजल्यापासून ही प्रक्रिया सुरू झाली आहे. तुमचा जिल्हा यादीमध्ये असेल तर तुम्हाला रात्री उशिरापर्यंत का होईना, परंतु बघा रात्रीच्या 12 वाजेपर्यंत सुद्धा मेसेज येईल. बघा, कमी लोकसंख्या असलेल्या काही जिल्ह्यांना पहिल्या टप्प्यामध्ये सरकारने प्राधान्य दिले आहे. बँकाचं काम सुरळीत चालावे यासाठी ही विभागणी केली असून त्यानुसारच आता प्रत्यक्ष कार्यवाही सुरू करण्यामध्ये आली आहे आणि शेतकरी बांधवांमध्ये सध्या आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. आता लक्ष देऊन बघा शेतकरी बांधवांनो, बघा सरकार आता केवळ खऱ्या आणि गरजू शेतकऱ्याला लाभ देण्यावर भर देत आहे. नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता मिळवण्यासाठी काही नवीन अटी आहे. जे शेतकरी या नियमामध्ये बसणार नाही त्यांना यापुढे योजनेचा लाभ मिळणार नाही. गैरफायदा घेणाऱ्यांना रोखण्यासाठी आता सरकारने कडक तपासणी सुरू केली असून केवळ पात्र शेतकऱ्यालाच लाभ मिळणार, अपात्र शेतकऱ्याला लाभ मिळणार नाही. कारण की बघा, सरकारच्या निदर्शनास आलं आहे काही शेतकरी असे आहे जे श्रीमंत आहे, ज्यांच्याकडे या ठिकाणी 4 चाकी गाडी पण आहे, परंतु तरी देखील ते या योजनेचा लाभ घेतात. सरकारने सांगितलं ज्यांच्याकडे 4 व्हीलर आहे, ट्रक आहे, अशांना लाभ मिळणार नाही. आता महत्त्वाचं म्हणजे बघा, ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखांच्या वर आहे, बघा अशा शेतकऱ्याला या योजनेमधून वगळले पण जात आहे. बघा, आणि सरकारने आणखीन महत्त्वाचा नियम घातलाय, पॅन कार्ड आणि उत्पन्नाच्या दाखल्याची मशिनीद्वारे तपासणी सुरू. बघा, या नियमामुळे सरकारला आता बसल्या बसल्या सर्व इन्फॉर्मेशन मिळत आहे आणि या ठिकाणी जे शेतकरी अटीमध्ये बसत नाही असे शेतकरी अपात्र केले जात आहे. अशा शेतकऱ्याला नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता मिळणार नाही. सरकारने सांगितलं आहे ही योजना केवळ अल्पभूधारक आणि गरजू शेतकऱ्यांना मदतीसाठीच सरकारने सुरू केली आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही पात्र असाल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे. सरकारच्या माध्यमातून सध्या निर्णय घेण्यामध्ये आला. अनेक अत्यंत कडक अट सरकारने लावली आहे. त्यामुळे या ठिकाणी जवळपास भरपूर शेतकरी अपात्र देखील होणार आहे. आता महत्त्वाचं बघा, एकाच कुटुंबामधील अनेक सदस्य या योजनेचा लाभ घेत असतील तर ते आता पूर्णपणे बंद करण्यामध्ये येणार आहे. रेशन कार्डच्या तपासणी करून अशा कुटुंबांना वेगळी यादी तयार केली आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो बघा, कुटुंबामधील फक्त एकाच व्यक्तीला हा लाभ आता मिळणार आहे. सरकारने सांगितलं पती पत्नी असे दोघेही जण या योजनेचा लाभ घेतात. तर महिलांसाठी स्पेशल लाडकी बहीण योजना सुरू केली आहे आणि शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजना, ज्यांनी त्याचा लाभ घ्यावा असं सरकारचं म्हणणं आहे. अशा प्रकारे नियमांचे पालन करणाऱ्या पात्र शेतकऱ्यालाच नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळणार असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे. आता महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या शेतकरी बांधवांनो, यादी अत्यंत महत्त्वाची आहे. जर यादीमध्ये नाव आलं तरच तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होईल. बघा, सरकारने पुढील एक नियम सांगितला आहे, तो म्हणजे की जमिनीच्या क्षेत्राशी संबंधित आहे. बघा, आता कडक नियम सरकारने लावला.
ज्यांच्याकडे खूप जास्त शेती आहे अशांना आता या योजनेमधून बाहेर काढलं जात आहे. ज्यांच्याकडे 10 एकर 20 एकर किंवा त्यापेक्षाही अधिक शेतकरी आहे, त्यावरून ते बागायतदार शेतकरी आहे, ज्यांनी बाग लावलेला आहे, अशा शेतकऱ्याला लाभ मिळणार नाही. सरकारच्या अटी आता कडक झालेले आहे. शेतकरी बांधवांनो, बघा, सरकार फक्त गोरगरीब शेतकऱ्यालाच लाभ देत आहे असं सरकारने आता जाहीर केलं आहे. बघा शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. सरकारने सांगितलं आज टोटल 15 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याला लाभ मिळणार आहे. आता या 15 जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे की नाही ते तुम्ही पाहून घ्या. जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर सरकारच्या माध्यमातून 100% तुम्हाला लाभ मिळणार. बघा शेतकरी बांधवांनो, चुकीच्या मार्गाने फार्मर आयडी किंवा बनावट रेशन कार्ड, बघा भरपूर अशा दुकानं आहे ज्या चुकीच्या रेशन कार्ड काढतात, या ठिकाणी चुकीचं फार्मर आयडी कार्ड काढतात, अशांवर सुद्धा आता सरकार कारवाई करणार आहे असं सरकारने सांगितलं आहे. अशा फसवणूक करणाऱ्या शेतकऱ्याला देखील कायमचे अपात्र करून त्यांना कोणताही पैसा मिळणार नाही. नाही पीक विमा, नाही नमो शेतकरी योजना. बघा या कडक निर्णयामुळे केवळ पात्र शेतकरी बांधवांच्याच खात्यामध्ये सुरक्षितपणे आता लाभ जमा केला जात आहे. पहा शेतकरी बांधवांनो, सरकारने टोटल 15 जिल्ह्यांची यादी आज जाहीर केली आणि बघा या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव, तुमच्या तालुक्याचं नाव आहे की नाही तुम्ही नक्की चेक करून घ्यायचं आहे. जर असेल तर तुमची आज लॉटरी लागली असं देखील म्हणलं तरी काहीच हरकत पडणार नाही, कारण की दोन्ही हप्ते तुम्हाला एकत्र सरकारच्या माध्यमातून आता देण्यामध्ये येत आहेत. आता महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या शेतकरी बांधवांनो, आता आपण आज लाभ मिळणाऱ्या पहिल्या बघा टप्प्यामधील 15 जिल्ह्याची आणि तालुक्यांची यादी अगदी 2 मिनिटांमध्ये पाहून घेऊया. बघा यादीमध्ये सरकारने पहिल्याच क्रमांकाचा जिल्हा सांगितला आहे, तो म्हणजे की छत्रपती संभाजीनगर. बघा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधीलच सोयगाव, सिल्लोड, बघा त्यानंतर फुलंब्री, खुलताबाद, वैजापूर, गंगापूर आणि पैठण या तालुक्यामधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 4,000 रुपये जमा करण्यामध्ये येणार आहे. बघा राज्य सरकारच्या माध्यमातून निर्णय झाला आणि त्यानंतर पुढील जिल्हा जळगाव. बघा येथील सरकारने सांगितलं अमळनेर, एरंडोल, चाळीसगाव, चोपडा आणि मुक्ताईनगर या तालुक्यांचा सुद्धा समावेश सरकारने पहिल्या टप्प्यामध्ये करण्यामध्ये आला आहे. बघा आता पुढील जिल्हा तो म्हणजे की जालना, तेथील अंबड, भोकरदर, बदनापूर, घनसावणी, परतूर, मंठा, जाफराबाद या तालुक्याची निवड सरकारने पहिल्या टप्प्यासाठी केली आहे. तसेच नंदुरबार जिल्ह्यामधील नवापूर, शहादा, तळोदा, अक्कलकुवा, अग्राणी या भागामधील शेतकरी बांधवांना आता पहिल्या टप्प्याचा लाभ मिळणार सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आला आहे. बघा आता पुढील जिल्हा नांदेड. बघा येथीलच अर्धापूर, भोकर, बिबोली, देगलूर, धर्माबाद, हदगाव, हिमायतनगर या तालुक्यामधील देखील शेतकऱ्याला लाभ मिळणार. आता बघा एक शेतकऱ्यांचा जिल्हा आहे तो म्हणजे की बीड जिल्हा. बघा येथे पण भरपूर शेतकरी आहे. बीड जिल्ह्यातील आष्टी, पाटोदा, बघा त्यानंतर गेवराई, माजलगाव, केज आणि अंबाजोगाई या भागामधील शेतकऱ्यांची नावे पहिल्या टप्प्यासाठी निश्चित करण्यामध्ये आली आहे. आता बघा पुढील जिल्हा तो म्हणजे की बुलढाणा जिल्ह्यामधील खामगाव, चिखली, जळगाव, जामोद, बघा शेतकरी बांधवांनो, त्यानंतर देऊळगाव राजा, नांदुरा, मलकापूर, मेकर या भागामधील शेतकऱ्याला आज लाभ मिळणार. आता पुढील जिल्हा लातूर. बघा येथील औसा, निलंगा, रेणापूर, चाकूर, देवणी, जळकोट आणि शिरूर, अनंतपाळ या भागामधील शेतकऱ्यांची नावे पहिल्या टप्प्यामध्ये सरकारने आता सांगितली. बघा यादी अत्यंत महत्त्वाची आहे शेतकरी बांधवांनो. यादीमध्ये नाव असेल तरच तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होणार असं सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे आता सांगण्यामध्ये आलं आहे. त्यामुळे यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ अजिबात बंद करू नका, कारण अर्धी माहिती हमेशा धोक्याची असू शकते. आता बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने पुढील जिल्हा सांगितला आहे तो म्हणजे की धाराशिव जिल्ह्यामधील तुळजापूर, भूम, परंडा, वाशी, कळंबो, लोहारा,
बघा त्यानंतर उमरगा या तालुक्यामधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज पैसे जमा होणार. त्यानंतर परभणी जिल्ह्यामधील जिंतूर, सेलू, पाथरी, मानवत, सेनपेठ बघा त्यानंतर गंगाखेड आणि पालम या तालुक्यांचा सुद्धा समावेश झाला आहे. बघा गंगाखेड त्यानंतर सोनपेठ आणि पालम बघा हे तालुके आहे यांचा पण समावेश झाला आहे. पुढील जिल्हा महत्त्वाचा आहे तो म्हणजे की नाशिक. बघा या जिल्ह्यामधील मालेगाव, बागलाण, कळवण, दिंडोरी, इगतपुरी, सिन्नर, येवला या भागामधील शेतकरी बांधवांच्या खात्यावर टोटल 4,000 रुपये दोन्ही हप्त्याचे आता जमा करण्यामध्ये येत आहेत. आता बघा शेतकरी बांधवांनो अत्यंत महत्त्वाचं म्हणजे की पुढील जिल्हा अहमदनगर. बघा अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर, अकोले, कोपरगाव, श्रीरामपूर बघा राहुरी, शेगाव आणि पाथरी बघा या तालुक्यातील शेतकऱ्यांची नावे पहिल्या टप्प्यासाठी सरकारने लावली आहे. त्यानंतर पुढील जिल्हा सोलापूर. बघा सोलापूर जिल्ह्यामधील करमाळा, माठा, बार्शी, पंढरपूर, सांगोला बघा त्यानंतर माळशिरस आणि बघा मंगळवेढा या भागामधील शेतकऱ्याला आता लाभ मिळणार आहे. सरकारच्या माध्यमातून निर्णय जाहीर करण्यामध्ये आला. बघा आता पुढील जिल्हा महत्त्वाचा आहे तो म्हणजे की कोल्हापूर. बघा कोल्हापूर जिल्ह्यामधील शिरोळ, त्यानंतर हातक, नंगले आणि त्यानंतर करवीर, पन्हाळा, शाहूवाडी, राधानगरी, कागल बघा या तालुक्यामधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज निधी जमा करण्यामध्ये येणार. बघा राज्य सरकारच्या माध्यमातून आता निर्णय घेण्यामध्ये आला आणि पात्र शेतकरी बांधवांना आज निधी जमा करण्यामध्ये येत आहे. आता पुढील जिल्हा अकोला. बघा अकोला जिल्ह्यामधीलच तेल्लारा बघा बाळापूर, पातूर, बार्शी, टाकळी, मूर्तिजापूर आणि अकोट या भागामधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आता निधी जमा करण्यामध्ये येत आहे. हो शेतकरी बांधवांनो तुम्ही बरोबर ऐकलं, हेच ते 15 जिल्हे आहे ज्या 15 जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून निधी जमा करण्यामध्ये येणार. आता अत्यंत महत्त्वाचं म्हणजे की शेतकरी बांधवांनो बघा रात्रीच्या 12 वाजेपर्यंत या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून मेसेज येणार आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार. बघा शेतकरी बांधवांनो अत्यंत महत्त्वाची बातमी सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यामध्ये आली आहे. आणि शेतकरी बांधवांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या सरकारने आता एक महत्त्वाचं काम तुम्हाला करायचं सांगितलंय. पहा ते जर तुम्ही नाही केलं तर खूपच मोठी अडचण येणार आणि तुमचा हप्ता रखडू पण शकतो. ते म्हणजे की बघा फार्मर आय डी कार्ड शेतकऱ्याला काढावं लागेल, त्यानंतर KYC शेतकऱ्याला करावी लागेल. अशाच शेतकरी बांधवांच्याच खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि PM किसान योजनेचा हप्ता जमा करण्यामध्ये येणार. राज्य सरकारच्या माध्यमातून आदेश आता जाहीर करण्यामध्ये आले. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की पहा शेतकरी बांधवांनो अशाच प्रकारच्या ताज्या बातम्या पुढे देखील तुम्हाला बघायच्या असतील तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे की बघा अशाच महत्त्वाच्या बातम्या पुढे देखील तुम्हाला बघायला मिळतील. धन्यवाद.